शुभेच्छा काय सांगणार? ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे कोपरी वाहतूक विभाग मी दिवाळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ट्रॅफिकचं नियमांचं पालन करा, सर्वांनी सहकार्य करा। सर्वप्रथम तुमच्या चॅनल थ्रू मी सगळ्या तुमच्या फॉलोअर्सना शुभेच्छा देतो, दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा। या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठाणे ट्रॅफिक पोलीस कोपरी यांनी जो आयोजन केलेला आहे, उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं जे नियोजन आहे की आज जनजागृती जी आपल्या नागरिकांमध्ये घडली पाहिजे की हेल्मेट घाला, सेफ्टी रूल्स पाळा आणि सीट बेल्ट लावा, एक अप्रतिम उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आज आपले दिलीप पाटील साहेब जे आहेत त्यांनी कोपरीचा चार्ज घेतल्यापासून बरेच फरक आणि बराचसा जो काही विकास झालेला आहे त्यांच्यामुळे ट्रॅफिकच्या नियमांमध्ये असो, रस्त्यांमध्ये असो, तर मी त्यांनाही शुभेच्छा देतो की अशा पद्धतीचं काम तुम्ही कोपरीमध्ये करत राहा आणि तुमची गरज आम्हाला कोपरीमध्ये आहे। आणि आपले सगळे जेवढे ट्रॅफिकचे जेवढे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची भरपूर मेहनत आहे। आज आपला फटाका बाजारमध्ये जो काय होणारा ट्रॅफिक आहे त्यांच्यामध्ये त्यांची आज 12-12 तासाच्या ड्युटीमध्ये ते काम करत आहेत, तर मी त्यासाठी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने मी माझ्या या 25 वर्षाच्या राजकीय प्रवाहामध्ये पहिल्यांदा बघतोय की कुठेतरी ट्रॅफिक पोलीस आमच्या कोपरी विभागामध्ये सौजन्याने आणि दिवाळी फुलगुच्छ देऊन प्रकारचे मग फ्रुटी असेल, पेन असतील, बिस्किटचे पुडे असतील, मिठाई असतील, अशा अनेक प्रकारचे खाद्यवाटप करून त्यांना चांगला संदेश देत आहेत की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हेल्मेट घाला, नियमांचं पालन करा। आज या ठिकाणी आपले PI साहेब, आपले पाटील साहेब आल्यापासून या कोपरीमध्ये अनेक प्रकारचे असे अनेक बदल झालेले आहेत। आता सर्व कोपरी विभागाला आणि आमच्या या पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे दिवाळीच्या शुभेच्छा। दिलीप पाटील साहेबांनी जेव्हापासून चार्ज घेतला आहे तेव्हापासून खरंच या कोपरी विभागातली सगळी समस्या संपलेली आहे, तर या समस्या पुढे याव्या नाही म्हणून त्यांनी एक उपक्रम राबवलेला यावेळी दिवाळीच्या निमित्ताने की सर्व नागरिकांना आणि जे पण गाडीवर बाईकवर किंवा रिक्षात जातात त्यांना सांगितलं की नियमाचे पालन करा, प्रत्येकाने हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा। त्याच्यामुळे आणि नियमाचे जर पालन केले तर मला वाटतं ही कधी परिस्थिती येणार नाही। तर पाटील साहेबांनी हा उपक्रम हातात घेऊन खूपच सुंदर काम केलेलं आहे। मी म्हणतोय की जास्तीत जास्त कालावधीत साहेबांचा इथे राहावं ही सदिच्छा करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।